उन्हाळ्याची सुट्टी व्लॉग 1 मध्ये गावाकडचे दिवस उन्हाळ्याची मज्जा. हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, सगळे आजकाल गावाला यायला लागलेत. आजकाल म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी. आणि सगळ्यात मेन म्हणजे कच्च्या कैऱ्या खायच्या, पाड खायचं ना किती होऊन गेली. त्यामुळे आम्हाला पण पाड खायची उत्सुकता होते. भावंडांना म्हणलं चला एकत्र आलोय तर झाडावर चढूया, त्या झाडांवर मस्ती करूया, त्यांना तरी कोण मस्ती खेळायला गावतं. तेवढं छोटी बहीण म्हणली मला कॅच खूप छान येतात. मी म्हणलं ठीक आहे बाई तू कॅच घे. मस्त आंबे काढले वगैरे. तर छोटा बच्चा म्हणला मला पाड खायचे आहे, म्हणतो कच्च्या आंब्यात पाड शोधत बसला. तेवढ्यात आपल्याला गावाकडचं डोळ्याला देणारं सुख म्हणजे मेंढ्या चरायला चरून घरी जाताना दिसल्या. मग त्यांचंही थोडंसं फोटोशूट केलं आणि रिटर्न माघारी आंब्यापाशी आलो. तर तिथं काही भावंड आमची काम प्रामाणिकपणे करत होती, तर काही जण मस्त मस्तीच्या मूडमध्ये, रोमॅन्टिक मूडमध्ये असल्यागत. कोणी कॉलवरती बिझी होतं तर कोण मस्ती करण्यात बिझी होतं. थोडंसं सनसेट बघत बघत दुरून फोनवर बोलत आंबा काढताना बघणाऱ्या भावाला हाय करून बोलवून घेतलं. तेवढा दुसरा भाव नेमका मुक्यात घावला. त्याला 2 दांडक्याचे ठोके टाकत प्रेमाने आंब गोळा करायला बोलवलं. तिथं आले आणि भावंडांची मस्ती सुरू झाली. त्यातही एका भावाला जास्त नाटकी मारलं. तेवढ्यात आमच्या ताईसाहेब फोनवर व्यस्त दिसल्या. म्हणलं ठीक आहे त्यांना पण बोलवावं. सेल्फी सेल्फी काढले. रस्त्यानं पुढं निघालो तर एका मांजराने हाय हॅलो केलं. ते म्हणाले की इतक्या दिवसातून भेटलाय तर चला चहा पाण्याची व्यवस्था करू. त्यांना म्हणलं नको रे बाबा खूप वेळ जाईल. मग म्हणला ठीक आहे परत भेटू. आणि पुन्हा एकदा सनसेटचा मस्त झाडांचा